SRPF गट क्रमांक 7 दौंड। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 7 दौंड राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौंड। तर इथलं ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला चालू आहे ग्राउंड। तर आता SRPF गट क्रमांक 7 दौंडचा ग्राउंडचा कटअप किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, कास्ट वाईज मी तुम्हाला कटअप सांगणार आहे, कॅटेगरी वाईज कटअप मी तुम्हाला सांगणार आहे। जसं अनुसूचित जमातीचा कटअप किती जाणार आहे, अनुसूचित जातीचा कटअप किती जाणार आहे, विजाचा कटअप किती जाणार आहे, भजगचा कटअप किती जाणार आहे, भजडचा कटअप किती जाणार आहे, विमाप्रचा कटअप किती जाणार आहे, इमावचा कटअप किती जाणार आहे, EWS कॅटेगरीचा कटअप किती जाणार आहे, SCBC कॅटेगरीचा कटअप किती जाणार आहे आणि खुला ओपन कॅटेगरीचा कटअप किती जाणार आहे, सेफ झोन आहे किती असणार आहे, आपल्याला ग्राउंड पास होण्यासाठी किती मार्क आपल्याला पडले पाहिजे, जेणेकरून आपण आपल्याला पेपरसाठी बोलावलं जाणार आहे, आपण ग्राउंडसाठी क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पेपरसाठी आपल्याला बोलावलं जाणार आहे, किती मार्कावर आपल्याला ग्राउंडसाठी बोलवणार आहे, किती मार्कावर आपण पास या ठिकाणी होणार आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपल्याला नक्की किती मार्क पाहिजे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 7 दौंडच्या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी या ठिकाणी ग्राउंडमध्ये किती मार्क पडत आहे, कितीच्या रेशोने मार्क पडत आहे, 70 मार्कवाले किती, 80 मार्कवाले किती, 90 मार्कवाले किती, 91 वाले किती, 93 वाले किती, 95 वाले किती, 97 वाले किती, 100 वाले किती, हा काही रेशो मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीत पहिले मी सर्वसाधारणतः कटअप सांगतो, त्यानंतर बाकीचे मी तुम्हाला या ठिकाणी आरक्षणावाईज सुद्धा कटअप सांगणार आहे। तर सर्वात अगोदर सर्वसाधारणतः कटअप सांगून देतो। खुला प्रवर्ग असाल, खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 97 पर्यंत ग्राउंडचा कटअप जाणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा, लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे। त्यानंतरचं जे कास्ट आहे EWS कॅटेगरी आहे, तर 91 ते 93च्या दरम्यान कटअप या ठिकाणी जाणार आहे, लिहून घ्या तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर SCBC कॅटेगरी आहे, SCBC कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 95 पर्यंत कटअप या ठिकाणी जाणारच आहे, लिहून घ्या तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंडचा। त्यानंतर इमाव कॅटेगरी असाल तर इमाव कॅटेगरीचा जो कटअप आहे हा या ठिकाणी 95 पर्यंत जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्ही SC कॅटेगरीचे असाल, अनुसूचित जातीचे, तर जवळपास या ठिकाणी 91 ते 93च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचे। 91 वर लागायचे कमी चान्सेस आहे, पण 93 पर्यंत कटअप जाणार आहे। 91 पर्यंत ज्यांना 91 असाल तर धीर सोडू नका, ठीक आहे। 91 पर्यंत पण जाऊ शकतो, कमी चान्सेस आहे जाण्याचे, ठीक आहे। तर 91 वाल्यांनी सुद्धा धीर सोडू नका, 93 पर्यंत 91-93च्या आसपास जाणार आहे SC कॅटेगरीचा। आणि तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा सुद्धा 91 किंवा 93च्या आसपास कटअप आपल्याला पाहायला भेटणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा। आणि जास्तीत जास्त जर वाढला तर तो 95 पर्यंत जाऊ शकतो ST कॅटेगरीचा, ठीक आहे, जास्तीत जास्त। तर एवढा काही कटअप जाणार। आणि तुम्ही जर आता या ठिकाणी विजा कॅटेगरीचे असाल, विजा कॅटेगरीचा जो कटअप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे, लिहून घ्या। त्यानंतर भजक कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 95 पर्यंत कटअप जाणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा। भजड कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कटअप जाणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी विमा प्रचे जर तुम्ही असाल, विमा प्र कॅटेगरीचे असाल तर 95 पर्यंत कटअप जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि इमाव कॅटेगरीचा पण 95 पर्यंत कटअप जाणार आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडचा। एवढा काही सेफ झोन आहे, तर लिहून घेता तुम्ही, ठीक आहे। आता तुम्ही खेळाडू जर असाल तर खेळाडू 91 ते 93च्या दरम्यान कटअप जाणार आहे। त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल, 91-93च्या आसपास कटअप पाहायला भेटणार आहे। माजी सैनिक असाल तर 64-65 पर्यंत सुद्धा कटअप पाहायला भेटणार आहे, कमी कटअप जाणार आहे। आणि 80कालीन पदवीधर असाल तर 91-93 पर्यंत कटअप जाणार आहे। गृहरक्षक दल असाल तर 91-93च्या रेंजमध्ये कटअप पाहायला भेटणार आहे। आणि अनाथ दर असाल तर 91-93च्या आसपास कटअप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट SRPF गट क्रमांक 7 दौंडबद्दल देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।